राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे जगभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार बाबत या ठिकाणी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता त्याचबरोबर 10वा ही हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जसा तुम्हाला मिळाला तसाच देखील तुम्हाला आता 9वा आणि 10वा हप्ता देखील एकत्रपणे आजपासून देखील वितरणाला सुरुवात देखील होणार असून आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा मिटलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की आता पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पाडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता पूर्णपणे मिटलेली आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय पार पडलेले आहे सविस्तरपणे आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आता शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। आता त्यांना चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या मोठ्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडला असून आता शेतकऱ्यांना 2-2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील आज झाल्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे खुश झाल्यामुळे आता देखील शेतकऱ्यांना 2-2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळणार असल्याचे चित्र देखील स्पष्ट झाल्यामुळे आता नमोचा 9वा आणि 10वा हप्ता 9वा हप्ता तर तुम्हाला मिळणार होता, आता थेट 10वा हप्ता पण उशीर झाल्यामुळे 2-2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकणार असल्याचे चित्र या ठिकाणी समोर आले आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडला आणि GR सुद्धा देखील त्यांनी टाकलेला आहे। आता GR मध्ये पूर्णपणे सांगण्यामध्ये आलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, नमोचा 9वा हप्ता आणि नमोचा 10वा हप्ता, 9वा आणि 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील आज दुपारपासून या वेळेनंतर देखील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। कोणती रक्कम जमा होणार आणि किती रुपयापर्यंतचा देखील तुम्हाला आकडा मिळू शकतो, किती रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात लगेच आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला लगेच नमोच्या 9व्या हप्त्याची देखील तुम्हाला 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे देखील तुम्हाला 4000 रुपयापर्यंतचे रक्कम देखील नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची मिळू शकते, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा जसा तुम्हाला 8वा हप्ता मिळालेला आहे त्याचप्रमाणे आता देखील तुम्हाला 9वा आणि 10वा 2-2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकरी पूर्णपणे नाचू लागलेले आहे। 1 ते 1.5 महिन्यापासून शेतकरी फक्त याच अपेक्षित होते की नमोचा 9वा हप्ता केव्हा येणार, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता केव्हा येणार। उशीर झाल्यामुळे राज्य सरकारने व केंद्र सरकारने मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पार पाडला आणि देखील 2-2 हप्ते एकत्रितपणे आज सोडण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून हा जो हप्ता आहे तो हप्ता देखील तुम्हाला 2 टप्प्यामध्ये येणार असून 2 हप्त्यामध्ये देखील तुम्हाला हा टप्पा येणार। काही जिल्ह्यामध्ये आज देखील येणार। आता या 18 जिल्ह्यामध्ये तो हप्ता आज येणार आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तो 8 दिवस म्हणजेच की त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार। आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणाला काहीच हरकत नाहीये, कारण की देखील आता या 18 जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे खुश होणार असून आता या 18 जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आलेल्या शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे 2-2 देखील हप्ते एकत्रितपणे मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून आता जर तुम्ही पण याच 18 जिल्ह्यातील शेतकरी येत असाल किंवा तुमची
पण शेती या 18 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर आता तुमची पण पूर्णपणे देखील प्रतीक्षा संपली. आता देखील तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये, कारण की आता नमोचा 9वा आणि 10वा हप्ता तुम्हाला देखील जमा देखील करण्यामध्ये येणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की 9वा आणि 10वा हप्ता पूर्णपणे एकत्र का? याचे मुख्य दोन कारण देखील राज्य सरकारने सांगितलेले आहेत. ते दोन कारणमधील एक कारण म्हणजे देखील तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता आला, 22वा हप्ता आले, असे देखील तुम्हाला दोन हप्ते आले. पण फक्त तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आलेला आहे. त्यामुळेच देखील नमोचा हप्ता मागे पडल्यामुळे देखील उशीर झाल्यामुळे देखील तुम्हाला देखील 2 हप्ते 9वा आणि 10वा देखील हप्ता एकत्रितपणे टाकण्याचा हा मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून GR मध्ये स्पष्टपणे देखील लिहिलेलं होतं. त्यामुळे देखील तुम्हाला पण आता नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे टाकण्याचा हा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला असून आता तुम्हाला पण काळजी करायची गरज नाहीये. फक्त ज्या शेतकऱ्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतलेली नाहीये त्या शेतकऱ्यांनी जर लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली तर त्यांनाच देखील या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. बाकी शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी 2 कागदपत्रे काढलेले नाहीये तर अशा शेतकऱ्यांना बाद देखील करण्यामध्ये येणार. त्यांना पण 2 हप्त्याचा एकही रुपया दिला जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण ही तुम्हाला पण जर बाद व्हायचं नसेल तर आता तुम्हाला पण हे 2 कागदपत्रे आणावेच लागणार आहे. तर चला 18 जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आल्यामुळे आपण पण ती सविस्तरपणे बघणार आहोत, बघायचा प्रयत्न देखील या ठिकाणी करणार आहोत. आता हे 18 महत्त्वाचे जिल्हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर बघून घेत चला, कारण की आता तुम्हाला पण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला देखील 2 कागदपत्र काढणं गरजेचे आहेत. म्हणजेच की आता ही 2 कामे करणं तुम्हाला ही अत्यंत गरजेचे सांगण्यामध्ये आल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी देखील विनंती या ठिकाणी करण्यामध्ये आलेली आहे. तर चला ते 18 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहे की ज्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम जमा देखील करण्यामध्ये येणार आहेत. त्या 18 जिल्हे आपण बघणारच. त्यापूर्वी देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणत्या वेळेला तुम्हाला देखील नमोचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार, किती वाजून किती मिनिटांनी देखील तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो आणि किती रुपयापर्यंतची रक्कम मिळणार. तर आपण रक्कम बघितलेली आहे. आता वेळ बघू कोणत्या वेळेला शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा मिळणार आहे. याच वेळेला तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येणार असून याच वेळेला देखील तुम्हाला आता मोठा दिलासा मिळणार, ती म्हणजे 2 वाजता. आता 2 वाजता देखील तुम्हाला चिंता करायची नाहीये. 2 वाजेला तुम्हाला पण देखील मोठा मेसेज येणार आणि तुमचे पण देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यामध्ये येणार आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी आपण बघू शकतो. आता आपण बघणार आहोत ते 18 जिल्हे. त्यापूर्वी देखील हे 2 कागदपत्र काढणं गरजेचे असल्यामुळे तुम्हाला पण ते काढणं अति आवश्यक सांगण्यामध्ये आले असून आता तुमचे पण ते अधुरे असतील किंवा तुम्ही पण ते पूर्ण केले नसेल, अधुरे ठेवलेले असेल तर आता तुम्हाला पण ते करायला या ठिकाणी आवश्यक ठरणार असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे अशी सरकारची पूर्णपणे विनंती आहे. या 2 कामांमुळे तुम्हाला पण देखील नमोचा 9वा आणि 10वा हप्ता बाद करण्यामध्ये येऊ शकतो. तुम्हाला पण त्याचा लाभ मिळू नाही शकत. तर चला पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी असणार आहे EKYC. आता शेतकऱ्यांनी पण EKYC करून टाकावी जेणेकरून त्यांना पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. आता जर तुमची पण EKYC अधुरी असेल किंवा तुम्ही पण EKYC केलेलं नसेल तर आता तुम्हाला पण EKYC करणं गरजेचे झाल्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करावी. फार्मर ID. आता जर तुम्ही पण फार्मर ID काढलेलं नाहीये किंवा फार्मर ID तुमची पण बाकी असेल तर आता तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. तर चला भेटूया दुसऱ्यामध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.